नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. मी पुन्हा आलोय आणि आपली ही सिरीज सुरूच राहणार आहे आणि आपण छान छान ठिकाणी जाणार आहोत. आणि आता आपण आलोय नालासोपारा वेस्टला आणि त्याच्यामधील पुढे आल्यानंतर नालासोपाऱ्यातलं सोपारा गाव येतं आणि सोपारा गावाच्या पुढे येतं भुई गाव. भुई गावामधील श्री स्वामी समर्थ यांचा एक सुंदर आणि अगदी मनाला मोहून टाकणारा असा एक मठ आहे आणि त्या मठामध्ये आपण जाणार आहोत. माझ्याबरोबर आजचे आपले कॅमेरामॅन आहेत आणि त्यांना घेऊन आपण जातोय आजच्या भुई गावच्या श्री स्वामी समर्थ मठाला. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण जातोय भुई गावातील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आता भुई गाव म्हटलं ना की दोन गोष्टी फार फेमस आहेत बरं का. एक तर भुई गावचा निसर्गरम्य आणि सुंदर असा समुद्रकिनारा आणि तिथून मग 5 मिनिटाच्या अंतरावरती हा स्वामी समर्थांचा मठ. 7.5 किलोमीटर अंतरावरती अगदी नालासोपारा स्टेशन पासून इतकं अंतर आहे आणि तिथून मग आलात की हा सुंदर असा स्वामी समर्थांचा शांतता प्राप्त करून देणारा मठ आहे. तुम्ही जर बाईक किंवा 4 व्हीलर आणली असेल तर तिथे छान अशी पार्किंगची सुद्धा व्यवस्था तुम्हाला करून देण्यात आलेली आहे आणि तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. आधी मोफत आहे आणि तिथून मग हा स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्याचा मार्ग. इथून सुरू होतो मठामध्ये जाण्याचा मार्ग आणि आतमध्ये आलात की तुम्हाला सुंदर सुंदर अशा संत सज्जन मंडळींच्या प्रतिमा पाहायला मिळतील. तसेच दत्त संप्रदाय किंवा नवनाथ संप्रदायातील जे संत उपासक आहेत त्यांच्या प्रतिमा पाहण्यासाठी मिळतील. इथे तुम्ही पाहू शकता त्या प्रतिमा आहेत आणि त्या सुंदर असे एकदम छान पोर्ट्रेट किंवा छान असे पेंटिंग सुद्धा आहेत इथे उपलब्ध आणि हे शांतता प्राप्त करून देईल तुम्हाला जर तुम्ही इथे आलात तर. आणि स्वामींची सुद्धा एक सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि इथेच तुम्हाला अष्टविनायकांचंही दर्शन होईल. मित्रांनो, या मठाकडे येण्यासाठीचा जो मार्ग आहे ना तो अगदी निसर्गरम्य आहे बरं का. 7-7.5 किलोमीटर अंतर आहे आणि हा जो प्रवास आहे अगदी अर्ध्या तासाचा प्रवास आहे, पण इतकं निसर्गरम्य आहे. आजूबाजूला झाडं झुडपं इतकं छान वाटतं. इथे मला लहान मुलं भेटली जी रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, त्याच्यानंतर मानसपूजा हे सुंदर ताला लयात गात होती आणि त्यांना बघून मन प्रसन्न झालं बरं का. आणि हा मठाचा मूळ गाभारा म्हणजेच श्री स्वामी समर्थांचं राजसिंहासन. आतली शूटिंग मी मित्रांनो मुद्दामून केली नाहीये आणि तिथे परवानगी नाहीये. मी थोडीफार परवानगी घेऊन फक्त बाहेरची शूटिंग केली आहे आणि तुम्ही मुद्दामून इथे या आणि हे सुंदर असं ठिकाण, ही शांतता, हा मठ, इथे येऊन 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं स्वामींच्या समोर बसा आणि मनाला शांतता प्राप्त करून घ्या. स्वामींचा आशीर्वाद घ्या. इथे श्री स्वामी प्रकट दिन, दत्त जयंती अशा दिवशी फार गर्दी असते, तुफान गर्दी असते, कारण भक्त मंडळी हे दूर दूर होऊन येत असतात. त्याच्यानंतर आठवड्यातील 2 दिवस इथे श्री महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते आणि अनेक मंडळी, अनेक संत, अनेक भक्त याचा लाभ घेत असतात. त्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो तिथून एका खिडकीतून श्री स्वामींचा आशीर्वाद घेण्याची सोय आहे किंवा तुम्ही घेऊ शकता आशीर्वाद तिथे उभे राहून. स्वामींना आपल्या मनातील जे सुखदुःख आहे, काही कल्पना आहेत, काही विचार आहेत ते तुम्ही सांगू शकता. आणि मग आपण हा जो मठ आहे त्याला फिरण्यास सुरुवात करू. हा मठ इथेच संपत नाही तर त्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही पाहू शकता, फिरू शकता, तिथे बसू शकता. इथे औदुंबर आहे, इथे प्रतिमा आहेत, त्या प्रतिमा पाहू शकता. काही संप्रदायातील संत सज्जन मंडळी आपल्याला ठाऊक नसतील त्यांची माहिती घेऊ शकता. तिथे नावासहित तुम्हाला माहिती मिळू शकते. त्यानंतर तुम्हाला जर काही पूजेच्या गोष्टी घ्यायचं असतील, काही सामान घ्यायचं असेल तर इथे अगदी माफक दरामध्ये ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही तिथे विकत घेऊ शकता. आणि इथे ते स्टॉल्स आहेत, अगदी रांगोळीपासून, प्रतिमांपासून, छोट्या छोट्या मूर्त्या असतील, सर्व काही आहे.
मित्रांनो, मंदिरात, देवळात जाण्यासाठी असं कोणती वेळ ठरलेली नसते, कधीही जाऊ शकता. पण जर मठात यायचं असेल तर संध्याकाळच्या वेळेस या, कारण आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण त्याने तुमचं मन आधीच प्रसन्न झालेलं असतं आणि इथलं वातावरण अगदी 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 मनाला शांतता देण्यासारखं आहे. तर संध्याकाळची वेळ योग्य ठरेल इथे येण्यासाठी. आणि जर तुमच्याकडे थोडा वेळ उरला असेल तर 5 मिनिटाच्या अंतरावरती असलेला भुईगावचा हा समुद्र किनारा आहे, अगदी निसर्गरम्य आहे, तोही फिरून पाहू शकता. Please honestly.